जामगावला रोटाव्हेटर यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू. गोरख लक्ष्मण आव्हाड. रोटाव्हेटर यंत्रात अडकून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जामगाव येथे रविवारी दिनांक 19 रोजी रात्री 8च्या सुमारास घडली. गोरख लक्ष्मण आव्हाड वय 55 वर्ष असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने आव्हाड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जामगाव येथील गोरख आव्हाड रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपल्या घरापासून 500 फूट अंतरावर असलेल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन रोटा मारण्यासाठी गेले होते. रात्री 8 वाजेच्या सुमारास ते घरी न परतल्याने त्यांचे चुलत बंधू शरद सदाशिव आव्हाड व 49 वर्ष शेतात पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोरख रोटरच्या पात्यांमध्ये अडकलेला दिसला. त्यानंतर त्यांनी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर गोरख आव्हाड यांची पत्नी मुलगा घटनास्थळी धावत आले. ट्रॅक्टर सुरू करून रोटरवर उचलत रोटरच्या पात्यामधून गोरख यांना बाहेर काढून त्यांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या संदर्भात सिन्नर पोलिसात शरद आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी करत आहेत. दरम्यान अत्यंत कष्टाळू असलेल्या गोरख यांनी 3 वाजेनंतर 2 शेतांमध्ये रोटावेटर मारण्याचं काम केलं होतं. बांधाजवळ शेवटचा चक्कर बाकी असताना रोटरची उजव्या बाजूची पिन निसटली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर न्यूट्रल करून ही पिन बसवत असताना त्यांची पॅन्ट रोटरमध्ये अटकली. त्यामुळे ते आत ओढले गेल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाल्याची अफवा. जामगाव येथील गोरख आव्हाड यांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अफवा या परिसरात स्थानिकांनी पसरवली होती. दरम्यान वनविभागाला या संदर्भात तशी माहिती देण्यात आली होती. वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, वनपरिक्षेत्र अधिकारी PG सातारकर आणि अन्य वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. गावातील सरपंच आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू रोटाव्हेटर यंत्रात अडकूनच झाल्याचे सिद्ध झाले. याशिवाय सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नव्हे तर रोटाव्हेटरमध्ये अडकून झाल्याचे सांगितल्याने या प्रकरणावर पडदा पडला. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.